अतिशय अंगीकार तरी काय माझा बार जीवीच्या जीवना तुका म्हणेना राहिना मज सोडवी जातारा कर्मापासून दुस्तरा पांडुरंग करू प्रथम मारायचं पहिलं म्हणजे गायक संपलं की मारायची मग बाबा सुरू नाही तर आमच्या दोघांचाच घोटाळा व्हायचा त्यांना असला तर मला येईल ना ऐक नाही असं पाहिजे विठाला आता तुम्हाला किंमत नाही त्याचं कारण कळलं का ते मागं बंद पडल्यावर आम्हाला किंमत कळलं नाही तुम्हाला काही नाही आमची लई जिरली महाराज आमची जिरू नाही तर नाही जिरू पण आम्हाला लई तकलीफ भोगावं लागली आमच्या बायका सुद्धा आम्हाला म्हणायच्या घरी गेल्यावर आता कसं वाटतंय आता काय वाटायचं कीर्तनच बंद झाले काय वाटायचं थोडं मला विकू कमी करा ट्रबल वाढवा असं सिस्टीम खास आहे गावच तसं टकाटक आहे पण आज जरा शांत आहे गाव कारण यावर्षी दिंड्या नाही ना आहे की नाही दिंडी आहे का सगळीकडे गजबजलेलं असायचं महानंबर सुद्धा दिंडी बंद झाल्यावर लागला ही नशीब माझं मी एवढ्या वर्षी येत होतो मला वाटायचं इच्छा व्हावी तुमचं अगोदरच हँडल छापून यायचं आमचा नंबर लागलाच नाही पण ती बरं झालं आता लागला नाही तर हे कोरोनाच्या अगोदर जर मी गेलो असतो तर लागलाच नसतं ना विठाला प्रार्थना कोण करते तू कोण आहे कुणाला करतात ईश्वराला का करतात मला सुख मिळावा आता काही लोकांचं असं मत आहे मला मिळत नाही मन मागते पण ती मिळतच नाही याचं कारण असं आहे देणारा भगवान आहे आणि घेणारा साधक आहे साधकाला इच्छा आहे पण दाता तसा पाहिजे दाता दान सुरू आहे पण घेणारा इच्छा व्यक्त करतोय पण कर्तव्य तसं नाही आता काहीला वाटतं मी करतोय ते बरोबर आहे तू करतोय ते बरोबर आहे नसन कळत तर त्याला पुरावा आहे का तू शाळा जातो का रे उभा ना बरं हुशारच माल आहे काय नाव तुझं दाद्या भया नको ना मागे सांगू काय नाव काय कृष्णा तुला शाळा जातो ना तुला मम्मी आहे का मला पण आहे तुला मावशी आहे का हा मला पण आहे तुला आत्या आहे का हा मग मम्मी मावशी आल्यावर चांगला स्वयंपाक करते का आत्या आल्यावर बसूनच घेतो नाही कडक आहे ते नाही जरा ते घाबरत आहे जरा ते आता ते कसं मान खाली घाली ते बा त्याला वाटलं आपल्याकडे यायचं ती जरा हुशार दिसते तू रे त्याला तर झाकूनच घेतलं तो वाटत कृष्णा इकडे फुल आली का
मग अशी सिंगल फीस होती का? तुमच्याकडे डबल फीस आहे म्हणजे तुमच्याकडे मोटरी कुठं चालू आहे? अहो तुम्ही एवढे भाग्यवान, एवढा पाऊस पडतो तरी तुम्हाला ते उपयोग नाहीये, सगळं पाणी खाली जातं. हाय तेवढं धरणातलं तुम्ही वापरी द्या. तुम्हाला असं काय करावा, किती वर्ष ना ही जी भूमी आहे ना महाराज, ही इतकी गोड भूमी आहे, इथं कुणाकुणाचा स्पर्श झालाय. इथं सुद्धा देव येतात खाली, विठाला विठाला. आता अशा भूमीमध्ये तुमचा जन्म आहे. थोडा ट्रबल वाढव, काय नाही, स्वर नाही, शांत नका वाजव, नाही बंद करून टाकायचं असं. हा बंद करायचं असं. वा बाबाच तुमचं, त्याला काय करायचं, पेटी नाही मी काय असं नाही, आपल्याला सगळं बरं आहे आपलं. आता ही आमची म्हणजे देव माणसाची सगळी, तुम्ही कसं काय सांभाळता काय माहिती, एवढी मोठे माणसं तुम्हाला परवडतं कसं काय? पण काही ह्याच वर्षी आणलंय, 20 वर्ष झाले नाही, मग बरं काम आहे. तुम्ही मोठ्या माणसांना सांभाळतात, आमची देवच इथं तुमच्याकडे शेवटला येतात. इंदोरीकर महाराज, अरे मायाविषयीतले ती देव आहे, त्यांना बोललेलं एकही वाक्य खरं खोटं झालं नाही, त्यांचं वाक्यच खास आहे. ते म्हणले होते तुम्हाला पोरी मिळणार नाही, आता बरेच वनवासी. ते जे म्हटले ते खरंच घडले. ते म्हटले होते मजूर गाडीत कामाला येईल, आलंच आता. ते म्हटलेच होते पोरगी म्हणलं तर मिळणार नाही, नाही मिळत आता महाराज. अजून त्यांचे बरेच वाक्य, येताना मजूर गाडीत कामाला येईल, लवकर जाईल आणि त्याची हाल ते करून घेणार नाही, उलट मजूर शेतकऱ्याला पैसे याचा देणार. आजही देतात लोक. ते 20 वर्षापूर्वी बोलले, आता खरं झालंय. नाही कुणाचं वाक्य खरं होतंय त्याला संत म्हणावं. संतांचे बरेच वाक्य खरे झाले. अनेक कीर्तनकार आहेत, लय मोठी पदवीधर आहेत, पण सगळ्याचे वाक्य खरे नाही. काही कथा कीर्तन बोलतात, देवावर बोलतात, संतांवर बोलतात, पण समाजाच्या हिताचं बोलणार कोण आहे? हो त्याला पुरावा आहे कुठं ते जन. आणि येतो कळवा, ज्यांना कळवायला येतो तेच बोलतात. नसन कळत आपला मत इथपर्यंत आणतात. ते आता कार्ट हुशार आहे, बोलत नाही, तेवढ्यात लाईटीन झटका दिला. तू शाळा जातो ना रे, हे आता नाही, तू तर आहे ना, शाळा जातो ना, उभं बरं हुशार आहे. हा असं काय चालतं काय माहिती, चिंगम नाही ना खा. दादा इकडे बघ, शाळा जातो ना बाळा, काय नाव तुझं? अरे त्याचं नावच प्रेम आहे. नाही आता प्रेमाला किंमत नाही राहिली. प्रेम इकडे बघ, मम्मी मावशी आल्यावर चांगला स्वयंपाक करते का आते आल्यावर? खोटं बोलायचं नाही, हा खोटं बोलायचं नाही, खोटं बोलल्यावर पाप लागते. आत्या तुला मावशी नसल, बरं जाऊ दे, तिची जिरी तर जरा थांबा. हे प्रेम तुला लग्न करावं लागेल का नाही मोठीपणी? इकडं हसते पाहू, अरे करावं लागेल का नाही मोठेपणी, करायचं का नाही? हो पहिलं काय तुमचाच नंबर लागला नाही ना, हा गडी म्हणतोय हो. प्रेम मला सांग, तुला कोण पोरी बघा येणार? एक माझ्यापेक्षा काळी आणि एक लई गोरी. जी काळी ती आयुष्यभर तुझ्या सोबत राहणार आणि गोरी तुला रोज भांडणार. कोणती बाई कळेल तुला? त्यानं तर पसरूनच घेतला. हे तुम्ही सांगा ना कोणती करावं लागेल ना? ते म्हणते त्याला दोन्ही म्हण. ती एकीलाच खाली बसले असं त्या जाऊ द्या. हे जरी पानगड असेल, हे बाहेरला रंग जरी असेल, तर अंतरंग आहे का? त्याला जे आवडतंय ते आपण करत नाही. त्याला पाहिजे शिक्षण, त्याला पाहिजे ज्ञान, आणि आपण त्याला देतो काय धन. मुलाला ज्ञानाची गरज आहे आणि आपलं उलट काम आहे. मग बाप्याला गाडी घेऊन द्यायची, बंगला बांधून द्यायचा, इस्टेट कमवून द्यायची. त्याला ज्ञान दे, त्याला ज्ञान नाही ना, मग त्याचं जीवनच नाही माणूस. आणि आमच्याकडे काय झालंय, तुमच्याकडे 90% अंधश्रद्धा इथं सुद्धा. इथं बरेच लोक आहेत आपल्या गावात सुद्धा, दहाव्याचं खाती नाही. आणि दहाव्याला काय नाही तुम्हाला आहे, तिथे येऊन बसवतो खायला काय रोग झाला का? तुमचं जाऊ दे, आमच्याकडे बाबा लोक आहेत असे, कीर्तनाला येतो, प्रवचन करीतो, आणि दहाव्याचं खायचं. मी दहाव्याचं खात नाही. मी ऐकायला म्हणलं जा, तो म्हणा पाकिट, म्हणलं त्यांच्याच घरचं आहे ना. पाकिट कोणाच्या घरचं? तुम्ही पवित्र कसे होणार माहिती? तुम्ही आतून पवित्र पाहिजे. वरून किती साबण लावा, तुम्ही वरून पवित्र नाहीच. त्याला सुंदर अभंग आहे बघा. नाशिवंत देह
तब्येत नाही. आता तुम्ही काही खाऊ पिऊ घालती का नाही का? तुम्ही जरा भात तरी खाऊ घालायला पाहिजे. पण काय गोड आवाज आहे असे खाऊन पाहिजे. काय नाही करू महाराज. अहो आईला सध्या नाव नवल वाटत असेल मग आपोप्या कसं गातोय. पण वाटतं का नाही प्रेम आहे महाराज त्याच्यामध्ये. काय तुम्हाला खरं सांगू का कुणीच मुलगा पाहिजे. आता तुमच्याकडे एवढे वर्ष सप्ताह होतं एक तुमचं उभं नाही का गावातलं एक तरी. एवढे वर्ष फुकट गेले का नाही तुमचे जीव घालणं दिंड्या गाव जीव घालत्या गाव जीव घाली त्या सप्ताह करीत्या. हाय कोणी उभा नाही ना तुमचं उभा. मग तुमचं का उभा राहायचे. बरं तुम्ही मला सांगा आम्ही आहे तोवर बरे बाईकले तुम्ही बोली द्या तुमच्याला फायदा काय. शेण पडलं तर माती चिटकून जाते तुमचं काय. तुम्ही तुमच्यासाठी काहीतरी करा ना. तुमचे 2-4 पोरं यांच्या सोबत पाठवले असते म्हणले असते महाराज आमचं 1-2 जण घेऊन जा नाही का 2-4 वर्षात बरे झाले असते. तुम्ही ते नाही करणार आणि अजूनच तुम्ही ते करणार नाही. थोड्या दिवसांनी गुंठ्याला बाजार येणार सगळे गुंठे जाणार आपले बरे पुन्हा कुल्फी. आपल्याला ज्ञानाची गरज आहे. तुम्ही पहा बरं महिला मंडळ आता इथं बसलेली पैकी अशी कोणती सून आहे रोज सासूला आंघोळ घालती. 1 2 3 4 6 पुढच्या माग पाहत्या एक नाही ना. बरं तुम्ही सासूला आंघोळ केव्हा घालणार. म्हातारी आंघोळीला काढल्यावर काय उपयोग त्याला घातली काय नाही. बघा उत्तर आहे का बरं का महाराज दशरथ राजाला चुकलं नाही तुम्हाला काय चुकलं. आता काही कमी होतं का गड्याकडं. इंद्राचा मित्र होता गडी. बरं इंद्राचा नुसता मित्र नव्हता. आपले राजे काय उपयोगाचे ते इंद्राच्या दरबारात जायचं ते असंही एवढा राजा भाग्यवान कोणी पाहिला का. फक्त गड्याला लेकर नव्हती 3 राण्या मुलगाच नाही वर जायचं वरून खाली यायचं. काय भाग्यवान आहे. अशा माणसानं कर्म बघ चुकलं नाही हो. एवढा मोठा राजा आणि घरात मुलगा देव जन्माला आला पण मृत्यूच्या समाला जवळच नाही. त्याचा दावा नाही. आता ही तुमच्या घरी आज आज आपले का बाबा गेले नाही इकडं बाले कुटुंबातले रघुनाथ बाबा गेले ना. आज तिथं पंगत बसल्यासारखी बसली होती भाऊकींची पाहुण्यांची. ती सुद्धा दशरथ राजाच्या नशिबात नव्हतं. आणि जरी दशरथ राजाच्या नशिबात होतं तर रामाला ती पाहताच नाही आलं. कुठं पाहिलं रामाला. राम वनवासाला होते महाराज. राम कुठं होतं वनवासाला. अजाबात कोणतंही नात्यातलं मावशी काका कुणी सांत्वन करायला वनात आलं नाही आलं. फक्त शेवटी दशरथ राजा गेल्यावर त्याचे राजा रामचंद्राचे सासरे आले जनक राजा. पण जनकानं परत नाही आणलं. याला म्हणायचं जस त्याचं नशीब आहे महाराज जैसे ज्याचे कर्म तैसे. आणि तुम्हाला सांगा शब्द एक असावा पण शब्दात क्वालिटीत बदलावी. नाही तर काय करायचंय आज 90% गावामध्ये सत्य चालू आहे पण गावात आहे तसंच वातावरण आहे. आता तुम्ही सत्यापुरते धार्मिक होतात. पंगत घाली तो जेवाय घाली तो वा 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 आणि सप्ताह संपल्यावर मग तो तोंडाला चवच नाही राहील. मान तो काळ्या पिशीत पुन्हा. तुम्ही तुम्ही हे जर करत असाल तर हे पाहतो. हे बघा उत्तर आहे का माणसानं असं जगावं की 100 लोकांनी नाव काढलं पाहिजे. बाबा गेलेत ना अजूनही प्रत्येकाच्या मुखात काय येतं. बरं त्यांच्या सगळ्या गरजेचं मत असे देवानं असं का केलं तसं नाही.
ती त्याच्या हातात आहे. अरे हे सगळं कोणाच्या हातात होतं माग? आपल्या कुठं काय असं सरकारच्याही नव्हतं. सरकारच्या हातात जर असतं तर 1-2 महिन्यात बंद केलं असतं. त्यांच्या ताब्यातच नाही. ते त्यांच्या ताब्यात नाही. तो ईश्वर आहे. त्याला सुंदर उदाहरण आहे. कोण बोलवे तो हरी बिनो सत्य कोण बोलवितो? ते चालवणारी, ते बोलवणारी शक्ती वेगळी आहे. पण आपल्याला फक्त भ्रम होतोय मी चालवतोय. नाही नाही नाही, त्याची सत्ता आहे महाराज. कुणाचे हातात नाही. एवढे 7-8 महिने गेले. आम्हाला सुद्धा लय वावड. आम्हाला तर बिडीला पैसे नाही राहिले. आमची जेवढी जिरली तेवढी कोणचीच नाही. आता तुम्ही कोणतेही कीर्तन करायला म्हणायचं येते का कीर्तनला? ते लगेच म्हणते हो. नाही म्हणेन तर काय खाईन ती. कीर्तनच नाही ना. आता सुरू झाले पण बरं नाही तर खरं सांगा मागचे 3 महिन्यात काय होतं? सगळे बसून होते अशी. कोणी सुद्धा हलत नाही. कोणची गाडी वळून गेली, कोणची खून टाकली, कोणाला पत्र आले पतसंस्थेचे खाली करा. का? याच्यावरच चालत हे सगळं. सत्ता तुम्ही जर नाही केला ना, आमचा अन्नदाता कोण आहे? तुम्ही. ते आता आम्हाला किंमत कळी. इथून माग नाही. इथून माग आम्ही नुसते तुपच मागायची. तुम्ही लय खास. तुम्ही म्हणायचे बाबा येणारे तूप बघा, बाबा येणारे इंद्रायणी आणा तांदूळ, बाबा येणारे त्याला ते आवडतं ते करा. पण इथून माग आता नाही. आता आपली आपण आणि संसार बंधन आता नाही महाराज. याचं उत्तर कळलं का? तो ईश्वर आहे. त्याची सत्ता त्याच्या हातात आहे. मी महिलांना मी त्रास नाही देणार. पण सहज ऐका. आजी तुम्हाला नातू जास्त आवडतं का सून? नातूच ना. मग तो पाकिस्तानातून आलाय का? थोडा वाढवलंय. खास काम आहे. मला असं तोंडात जाईल भीती वाटते. मन पुढं नकोय. आजी म्हणली ना तू. मग मला खरं सांगा सून कुठे? आणि नेमकं यांच्यावर दिवस त्याच्यामुळेच वाईट येते. यांना नातू पाहिजे पण सून मग तो कुठून येणार आहे? का डोंगरावर येणार आहे का कुठून येणार आहे? तो जर यायचा असेल तर त्याला कोण पाहिजे? सून पाहिजे. आणि त्याला एक बीज असं पाहिजे शुद्ध बीजापोटी. आणि फळे ते काय असं बरोबर नाही महाराज. संत चरण रज लागता आणि वासनाच निघून जाते. मग तुमचं किंवा माझं जीवन संतांच्या कृपेनं प्रसन्न होत असतं. सत्ता किती वर्ष याला किंमत आहे. पण त्याला पुरावा आहे का? नुसतं नाव आलं नसावा. 33 वर्ष सत्ता झाला. नाही. गावात किती लोकांनी मिसरी सोडली. हे तुमच्याकडे सगळे मिसरी लावणार माल आहे. सकाळी सुरू करते. वा 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 असा वैताग येतो. मी तर त्या सकाळी कीर्तनाला आलो होतो तुमच्याकडे. ते 10व्याला यायचं होतं सोमनाथ शेट्टी इथं. आणि मग दादाकडे जेवायचं. जेवलं तिथून गेलो ना आम्ही. ते मी इथं गेलो लांगेवाडीच कोण नाही इथं. नाही असलं तर पुन्हा कुठं नाव चाललंय अवघड. बाबाच आहे ना. वा बरं झालं. ते लांगेवाडीत आमचे दिंडीचा चहा असतो. मी म्हणलं आई मला चहा नको दूध दे. मग आपलं बसलं चुली पडून म्हातारीनं दूध वाचायला सुरुवात केलं. साय पाडायची. म्हातारीनं अशी बोटानं सारायची. बोटाने मिसरी लागली होती. मला आजी बोट बाजूला काढा. म्हातारी म्हणली फुकी दे. मग फुकताना सरळ फुकावं नाही का? फू करून फू केलं तिनं. अख्खी मिसरी आत गेली. म्हणलं आजी दूध काळं झालं. म्हणली मेले तू काळाचे गप केलं. नुसतंच काय करायचं? कशासाठी तुमचं जीवन आहे? याच्यासाठी नाही महाराज. याच्यासाठी आपण आलोच नाही. आलो कशाला? नुसतं भजन कराय. संसारही कराय आलो. संसारी असावे. त्याला पुरावा आहे ना. वैकुंठ सोडणी त्या सुखा कारणे देव वेडावला. Radha
कशासाठी आलाय? या सुखा कारणे. बरं तो आला तर त्याला आनंदही वाटला देवाला. फक्त आता 7-8 महिने देवाचं मंदिर बंद झालं, नाही तर देव बंद नव्हतं. फक्त 7-8 महिन्यात सरकारनं बंद केलं भीतीपोटी, म्हणून बंद झालं. उलट सरकारनं लई उपकार केला. दारूचे दुकान आधी सुरू केले आणि मंदिरं नंतर चालू केले. ती मंदिरं कधी कधी बंद करतात मध्ये आता यात्राला, पण दारूचं दुकान एकदा चालू केलं तर परत त्याच्यावर कोणी बंदही केलं नाही. याचं उत्तर असे ती सत्ता त्यांच्या हातात आहे, पण त्याला पुरावा आहे का? जरी सत्ता त्यांच्या हातात असेल तर निमित्त मात्र तुम्ही आम्ही. तुम्ही आम्ही जर नसेल, तुम्ही सांगा मला, सत्ता असेल आणि लोकच ऐकाय नाही काय मध्ये दिंडी असेल, रथच नाही. आता बिगर रथाच्या दिंडी आल्या, आता 15 श्लोक 14 श्लोक काही ना घेऊनच आले. काही म्हणले त्यांच्या डोक्यात खटकी असती, हिना भेटवायचा. अरे हे हिना लय महत्वाचं आहे. याच्यात जी चालतो का नाही अखंड, याच्यातलं कसं आहे अखंड आहे. याच्यातला खंड कवा आहे आणि याचा खंड झाला की परत कधीच नाही. याचा कधी खंड होऊ नये, ते चालू होईल बंद होईल हे महत्वाचे. हे गेलं की सगळं संपलं आणि हे जिवंत आहे तोपर्यंत सगळं आनंद आहे. हे जे तुमचं सुख बघता का नाही तुम्ही, हे याच्यात आहे तो रे. याच्यातला गेला की तो कशातच नाही. तुम्ही मला याच्यातलं सांगा, याच्यातलं यालाही माहित नाही कधी जातोय ती. काय माहिती याच्यातलं? सासून सून जेवत होती, सून म्हणली आत्या उरकन लवकर. ती म्हणली उरकलं असतं पण एक चपाती दे. सून म्हणली आत्या तुम्ही जास्त जीवू नका, तुम्हाला बीपीचा आजार आहे. म्हातारी म्हणली मला भूक लागली, अजून दे थोडी चपाती. सून म्हणली उठा. म्हातारी म्हणली पाप लागेल. ती म्हणली मी पाहिजे. म्हातारी उठली, सून जेवाय बसलेली तशीच जेवत होती. फक्त सुनानं दुसरा घास घेतला आणि सुनाला एकच गुचकी लागली, गेली हो. म्हातारीने सगळ्या चपात्या खाल्ल्या. पुन्हा तुम्ही काय, ती त्याची सत्ता आहे म्हणा. 1500 कोटी रुपयाचा मालक एकटं मेलं पण कुणीच आलं. 1501 नाही, इतकी प्रॉपर्टी पण मरताना कुणीच जवळ नाही. याचं उत्तर कळलं का? सगळे लोक स्वार्थी. विठाला विठाला कोण स्वार्थी? उत्तर आहे का? आई पत्नी मुलं नातेसंबंध त्याला अभंग येत नाही. कुणाची कुण नाही रे, नाही रे, नाही कुणात कोणी, नाही रे, नाही कुणात कोणी. किती गोड गातो. तुम्हाला सवय राहील नाही टाळ्या वाजवायची. तुम्ही फक्त मंत्री आल्यावर टाळ्या वाजवते. आम्ही तुमचे पोरं कुठतरी चिटकू, लाईटच्या पोलला चिटका. तुमचा हा मधला रस्ता चालू करून घ्या की तुम्ही. इकडला आहे, इकडून थोडा बरा आहे, पण हा जो मधून जातोय हे रस्ता खरंच गरजेचं आहे. तुम्ही मागून घ्या ना तेवढा. गावाला रस्ता लय महत्वाचा आहे महाराज. तुमचं गाव 100% हागणदारी मुक्त आहे मला वाटतं. 100% मी मुक्काम करू का आज? फक्त मुक्काम करतो गावाला गरका मारतो. अरे काय माणसे महाराज. 3 मोबाईल घरात घ्यायला पैसे. किती मोबाईल? 45,000ची म्हणजे ज्याच्याकडे मोबाईल आहे ते ग्रामसेवकला काय म्हणते माहिती का? संडासचे पैसे नाही आले.
तुला उचलून आपटीला पाहिजे चौकात. तरी दिली कुठलं रोज 600 रुपयाचं 3 महिन्याला बॅलन्स टाकतो आणि तुला काय बांधाय पैसे नाही, संडास बांधाय. बोलू नये असं त्रास होतो महाराज. असा सप्ताह चालू होता आमच्याकडं. भगवानगड शेजारी गाव आहे, एवढं मोठं गाव आणि स्त्री कीर्तनकार आपलं नेलं जेवाय. वारकरी पायी नेते जेवाय. येताना कीर्तनकाराचा पाय मारला. मग ते चौकदार नका बसाव का नाही. ते म्हणलं बाबा कशाचं असन बघा. चौकदार काही नाही म्हटलं, बाबा नाही काय म्हटलं, पण त्यांचं ड्रायव्हर जर आउट होत. ड्रायव्हर म्हणला मी पाहतो थांबा. त्यांनी ते बाबाच्या पायाला हात लावला आणि ते माल घेतला हातात. अंधार मारण्याचा. बाबा म्हणले अरे हात धुवून टाकू आपण, गप मारणार. ते म्हणला कशाच आहे पाहतो वास घेऊन. येड्यांना सर्दी झालेली होती, त्याला वासच नाही आला. मग काय चव घेतो का. याचं उत्तर कळलं का. तुम्ही गावाला गरज आहे कशाची, हागणदारी मुक्त गाव पाहिजे. तुम्ही जरा एक विचार करा, महाराष्ट्रामध्ये तुमचं गाव टॉपलं नाही, मग तुम्हाला असं आज्ञा तुम्हाला कमकुवत वाटत नाही का कमी. महाराष्ट्रात 2च ग्रामपंचायत टॉपला आहेत, एक भास्करराव पेरे पाटलाची आणि पोपटराव पवारांची. आपण मेलो तसंच. आपल्याला कुठं काय. मग आपण टॉपला कधी येणार. आपलं गाव नावाजन कधी प्रसन्न कधी होईल. सहज आहे का. आपल्या गावात 2-3 कलेक्टर पाहिजे आहे का. आपल्या गावात 7-10 मिलिटरीवाले पाहिजे. आपल्या गावात 2-4 तहसीलदार पाहिजे. आपल्या गावात 7-10 मास्तर पाहिजे. आपल्या गावात 10-12 पोलीस पाहिजे. आपल्या गावात असं का नको. आपली शाळा कमकुवत. आपली पोरच शाळेत पाठवत नाहीत लोक, कमी पाठवतात. शाळा नाहीये का. सरकारची सुविधा आहे. तुमच्या गावासाठी सरकारचा दरवर्षी खर्च किती. मास्तरचा पगार काढला तरी शाळेचं ते सोडून काही रुपये दिला गावानं शाळेला. मग एवढं सरकार गावासाठी करीत तरी गावातला एकही पोरगा लागत नाही. फक्त बाप म्हणते कुठंतरी चिटकन पोरला चिटक आपल्या. आणि मग एवढा खर्च करून काय उपयोग आहे. आता सगळे पोर आहे तिथं, सगळ्या मोंड्याचं माल आहे. बरं किती वर्ष तुम्ही पोरं सांभाळा. पोरग थोडा धोका देईल, मुलगी नाही. आज जवळजवळ मुली आहेत महाराज शिक्षणातही टॉपलाच आहे. तुम्ही पाहिलं असेल कोणत्याही क्षेत्रात मुली टकाटकी. तुम्ही आज इस्टेट चालवायला मुलगी म्हणते मला इस्टेट चालवायची. इस्टेट ड्रायव्हर सगळ्या क्षेत्रात, रेल्वे चालवत, विमान सगळीकडे आहे. पण याचं उत्तर कळलं का. मुलीची एक वेगळी दिशा आहे, पण याचं उत्तर आहे का मुलगी थोडी विचाराने वेगळी आहे. मुलाच्या बाबतीत थोडं अवघड आहे. मुलाच्या एवढं डोक्यात आहे हायवेला 1-2 गुंठे घ्यायची, 10 टाकायचा बस, बाकीचं काही नाही. आणि ही जी वृत्ती आहे ना आई ती नाही. आता आम्ही सुद्धा लय पळवतो महाराज. मी खोटं बोलणार नाही तुम्हाला. माझे 2-3 ॲक्सिडेंट झालेत. मग एक दिवस माझ्या गाडीच टायर असं पुढं पडत होतं. मी ड्रायव्हरला म्हणलं टायर कोणाचं. तो म्हणलं आपलंच आहे. म्हणलं टायर निघून गेलं ना आपल्याला लागलं कसं काय नाही. ते म्हणलं आई पुढं नाव आईचं टाकलंय. महाराज मी प्रत्येक गाडीवर नाव आई टाकीतो, त्याच्यामुळं अजिबात धोका नाही. फायदा काय माहिती. आई नाव टाकल्यामुळं मला काही नाही झालं. म्हणून तुम्हाला सगळ्यांना सांगतो, मोटरसायकल असन गाडी असन पुढे फक्त नाव आई टाकायचं आणि मागं बायको बसवायची. पुढून नाही धोका. मागून सुपडा साप. याला उत्तर पत्नी मानत. त्यात तुमचं काय माझं काय सहज सांगतो तुम्हाला. आता मी निघालो होतो घरीहून. मी म्हणलं त्र्यंबकेश्वरला कीर्तने वाढवलेला. पोरग काय म्हणलं पप्पा मला येऊ द्या. त्याची मम्मी काय म्हणली माहिती, तू नको जाऊ तुझ्या बापाला जाऊ दे. तुम्हाला मला नको म्हणती, त्यांना का म्हणती जा. ती म्हणली त्यांचा विमा काढलेला आहे. ते गेलं तरी चालत. त्याचं काय आता राहू नाही उपयोग. आता आपण आपलं तेच आहे महाराज. तुम्ही किती कमवा मुलासाठी सुनासाठी, शेवटी तुम्ही नाही 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 तुमचे तर आपल्यात काही फरक नाही, सारखंच आहे. आता एवढे जेवढे जुने ज्यांना लई कमवले शून्य प्रॉफिट आहे. काय फायदा. पुढे एखादा पोरगा चांगला असेल तर तो जीव लावितो, नाही तर 90% नाही. नाही नाही आता ही सगळ्या महिला आहे. सांगा बरं महिला मंडळ, तुमची आई आल्यावर तुम्हाला बरं वाटतं का आमची असल्यावर. बरं तुम्हाला विचारतो, तुम्ही एवढी पुरुष मंडळी, तुम्हाला सख्या भावानं फोन केला 10,000ची मदत करतो का. तुम्ही पाहून सांगतो थांब. आणि तुम्हाला साडूचा फोन आला लहान्या सोयरे तेवढं साडू भाऊ तेवढं 10,000ची मदत करते का. तुम्ही कोणाला देणार पैसे, भावाला का साडूला.
त्याच्या बापाची पेंड आहे का? अरे आपला सक्का तो सक्काच आहे ना. तुम्हाला माहिती आहे सख्या भावांची किंमत वेगळी नसेल तर त्याला पुरावा आहे का? मी नाही खोटं बोलणार. महाराज सख्या भावासाठी वनवासाला गेलं ते लक्ष्मण. ती सक्का नव्हता सावत्र. आई वेगळी बाप एक. आई वेगळी हो पण सख्या भावासाठी 14 वर्ष वनवासाला गेलं कोण? काय प्रेम आहे महाराज. बरं तीच भाऊज एवढी वाईट बोलली की कानाला ऐकवलं नाही. रामाच्या पाठीमागे गेलं. सीतेला कळलंच कुठं लक्ष्मण साधू आहे. आणि तुमच्या आमच्या तरी बऱ्याच आता सीता आहेत त्यांना कोण कळतं भाऊ? त्यांना कवा कळत आपल्या भावाचं प्रेम आणि आपल्या तरी कवा कळले. आपण फक्त कुणाचं ऐकतो म्हणून वाटलं झालं माहिती. यांचं कधी ऐकायचं नाही. यांचं जे ऐकलं ना ते तांबड्यात मिळालं. त्याचं आयुष्यच बरबाद झालं. तुम्हाला माहिती बहिणीचं प्रेम राहत नाही नसेल तर त्याला पुरावा आहे का? तू कुबर आहे म्हणतात. ह्या काळात तुला कोणी सोडत नाही. तू कमध्ये तुला सोडवी नको रे. तुम्ही जोडलंय चांगला लावलाय. हे असं पाहिजे महाराज. हे म्हणजे खांदेकरी. हे एकटे बाबा मडकेवाले आणि तुम्ही वाट लावाय. आणि हे प्रेत रूप असलेलं ते 9 ते 11 जरी ह्याला कोण नेत असेल तर कोण आहे? हे नसतील तर काय करणार आहे महाराज. नुसतंच प्रेत असून चालत नाही. त्याला रडाय माणसं पाहिजे तर ते प्रेताला किंमत आहे. स्मशानभूमी असून चालत नाही. कोणीतरी जळालं पाहिजे. नुसतं स्मशानभूमीला कोण पाहिजे? गाडी नुसती घेऊन चालत नाही. ती चालवता आली पाहिजे नाही तर ड्रायव्हर पाहिजे. नुसतीच गाडी घेतली काय करायचं त्याला? 6 वर्ष सांभाळीन तो मला 6 वर्षात 1 किलोमीटर हाकली नाही. कायला घेतली मला? काही लोक इतकी हुशार आहेत मोटरसायकल घेतल्यावर दुसऱ्याला बसू देत नाही. त्याला विचारलं का? मी एकटाच जात असतो. तुझ्या मोतीला 6 जण येतील गोप मर त्याच्यावर बसून. मग तू काय उठून पाहायला बसला का? त्याला कसं हसाय? ती जरा क्वालिटीच माल दिसते. पोरं लय कलाकार आहेत महाराज. एक कार्ट रडत होता. आजी म्हणली का रडतो ना? तो म्हणला मला संडासला जायचं भीती वाटते. म्हातारी म्हणली बॅटरी लाव लाईट लाव. तो मला तिथं लाईटही नाही बॅटरी नाही. म्हातारी म्हणली मेणबत्ती घेऊन जा आणि कोपऱ्यात ठेवी. तुझा कार्यक्रम झाल्यावर ये. ह्यानं मेणबत्ती घेतली मान चाललं. त्याचे 2-3 मित्र आले प्रेम सारखे. त्यांना वाटलं याचा वाढदिवस आहे. त्यांना मोठ्या नारळले हॅपी बर्थडे मेणबत्ती इजल्यामुळे ही कार्ट लागलं रडाय. ते म्हणलं मेणबत्ती का म्हणे जवळ. ते म्हणे आम्हाला वाटलं तो वाढदिवस आहे. ते म्हणलं मग केक खाऊन जात. पोरं जीव काढू पळायचे. तो केक काही नको म्हणले भाऊ. काय खायचं काय? आता उत्तर आहे का? पोरं आहेत ती. आणि म्हातारी माणसाची किंमत कळत नाही मला. आता जुनी माणसं आहे का नाही या वाडोलीमध्ये हे नाही इस्टेट जपून ठेवली. वाडोलीमध्ये कष्ट केलं श्रम केलं. कमी बजेटमध्ये मुलं मोठी केले. पण ह्यांना जे टिकून ठेवले ते महत्वाचे. 2च एकर असेल पण प्रॉफिट किती गोड आहे. 1 कोटी रुपये एकर त्याच्यापेक्षा महाग आहे तुमचं. 1 कोटी उद्या मार्केटला नाही. आणि हे जी वडिलांनी टिकून ठेवलं ना वडीलच मोठी आहेत. मी तर भानगडीत पडत नाही महाराज. मी सांगू नये तुम्हाला तर सगळ्यांना सांगतो. यदांचे दादा आहेत सगळे जुन्यांना सांगतो. मी देव पूजित नाही कारण माझ्याकडे दिवस नाहीये. याचं उत्तर कळलं का? मी बापातूनच वेगळा नाही. ज्या बापातून मी वेगळा नाही कुळदैवत माझ्याकडे येतीलच कशाला? काय गरज आहे? माझे खरे देव कोण? आई बाप. मी भानगडच करीत नाही मानदास. हे अंगरकीन चतुर्थी नाही नाही हे महिलांनी एक फॅड उठवलंय. ती गुरुवार सखी सासू उपाशी मारी ती दनादन गुरुवार भजी ती.
कोणी सांगितलं नाही 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 महिलांना नाही पाया पडून सांगतो तुमच्या सासूच देवी म्हणत. उलट तुम्ही एक करायला पाहिजे गुरुवारी सासू चौरंगावर बसवायची. म्हातारी गुरुवारी पुजायची शुक्रवारी उचलायची. खरी लक्ष्मी. मी तुम्हाला खोटं सांगत नाही. तुळजापूरला गेल्यावर ज्याला आई देवीचं दर्शन नाही झालं त्याला भानगडच करायची गरज नाही. तुम्ही पाहिलं असेल पंढरपूरचं पांडुरंगाचं मंदिर बंद होतं मग लोकांनी कोणाचं दर्शन घेतलं? वडिलांचं. देवच आहे. रखुमाई माझी माता आणि पांडुरंग माझा पिता. काय गरज? अहो तुम्ही पहा कुठे जायची गरज नाही. सुखी तू नलगती सायास जावे व नंतरा आणि सुखी येतो घरा. कुठं जायची गरज आहे? काशीला जायचं तीर्थेला जायचं. तुम्हाला माहिती का पुरावा म्हणून सांगतो. विठ्ठल विठ्ठल पुंडलिकानं एक दिवस माईला सांगितलं माझ्या पत्नीला तू बोलली तुला राहायचा अधिकार नाही. पुंडलिकाची आई म्हटली आम्ही कुठं जाऊ? तो मला खड्यात जा. ते म्हटली घर आमचंय. तो मला जमणार नाही. घर माझंय. पुंडलिक आजही बरेच वाढवली सुद्धा काय म्हणत्या घर कुणाचंय? माझंय. पांडुरंगाचं रखुमाईचं अजिबात नाही. बापाला सांगितलं खड्ड्यात जा. पुंडलिकाच्या बापानं काठी घेतली सांगितलं मारीन तुला. अरे आम्ही बांधलंय इटा आम्ही थापल्या कौलं आम्ही टाकले आणि तो म्हणतो जा. महाराज गठुडं बांधलं कापडाचं फेकून दिलंय. स्वार्थी लोक आहेत माणूस सगळे. पुंडलिकाची पत्नी करवत राहिली आणि ती जड झाल्याच्या नंतर तिने विचार केला घरातली सासू केल्यामुळं घरात कोणी काम आलं नाही म्हणून तिनं पतीला सांगितलं परत जर सासरे आणले तर याच्यासाठी माणसं परत आणतात. ही स्वार्थी लोक आहेत. याला उत्तर आहे ना. जन हे सुखाचे माफ करा. काही नाही तसं. आता काय तुमचं अजून 2-3 दिवस काम चालू आहे. शेवटच्या दिवशी तर बाबाचं काम म्हणल्यावर बा कडकच काम नाही. आता तुम्ही म्हणता ही पिढा आणि उगाच आता तसं का नाही. आणि तुम्ही वाढवलेवाले हुशार माणसं आहे. सोमनाथ दादा कुठे गेले काय नका बसलेत का नाही? आलेच नाही. कुठे गेलं? हा तुम्ही जरा ह्यांना लवकर का म्हणून नाही सांगितलं बुवा. आणि तुम्ही वाढवली करत ध्यानात ठेवा तुमच्याकडे दिंडीवाले एवढे येतात अजिबात टेन्शन घ्यायची गरज. मला तर असं वाटतं बरं का तुम्ही थोडे तोट्याचा व्यवहार करतात. अरे आम्ही जी बाबा लोक येतो ना इकडं दिंडे घेऊन तुम्ही त्यांना काय करत्या जीव घालायच्या. मग तुम्हाला पाकिट भरायची गरज काय? सप्त्याचे ₹1,00,000 वाचतील ना महाराज. जर सप्त्याला तुम्हाला ₹1,00,000 लागतील प्रत्येक बाबाला 10 हात द्यावं लागतील. आता तुम्ही कमी देतात त्याला येईलच नाही. आता आम्ही 15 घेतो बाहेर 20 घेतो पण तुमच्याकडे काय घ्या बरं लई घ्यावं तर तुम्ही म्हणता इकून नको आणू दिंडी. मग बरं आपण त्याच्यातले नाही. तुम्ही उलट दिंडीत फायदा करायचा. तुम्ही दरवर्षी म्हणायचं आमच्याकडे आहे ना बस आम्हाला काय. आणि मला फायदाही होतो ना दरवर्षी चेंज करायचं. आणि फायदा काय होतो माहिती लोकांना समाधान होईल असं कीर्तन पाहिजे. उगाच तीच परंपरा त्यांचं आमचं पिढ्यानपिढ्यानं कीर्तन आहे कवर ठेवतो. तेव्हा त्यांचा आजा खर्च करीत होता त्यांचे वडील करीत होते. एवढे वर्ष नाही गावाला त्याचा किती फायदाही महत्वाचा आहे. पक्षी अंगणी उतरती ते का एवढे वर्ष काय करायचं थोडे वेळ असतं ती
आणि ते जर विचारच नाही केला तर कधी काय गावाला मिळायचं. आता ही सगळे आई आहेत, सगळे पुरुष आहेत, एवढे तरुण आहेत सगळे, ह्यांना काय मिळावं, ह्याला नाही मोठी किंमत आहे. ह्यांना जर काहीच मिळालं नाही तर काय अर्थ आहे त्याला. तुम्ही सहज ऐका, कीर्तन झालं, प्रवचन झालं, आनंद वाटतो, काला झाला आनंद वाटतो, प्रसाद घेतला आनंद वाटतो, पण त्याच्यातलं प्रॉफिट काय माहिती, समाधान वाटते, सुख नाही. आता पैशानं सुख मिळेल पण समाधान कुठे. आणि समाधान मिळवायचं असेल तर तुम्हाला ती संप्रदायातच मिळेल, ती कुठंच मिळत नाही. इतर चित्ती त्याला आपण काय चित्ती असू द्यावे समाधान, आईबाप कुठून आणले, काशीला गेलं आणायची. त्या पुंडलिकाला साक्षात्कार झाला त्या बाबाचा. तिथून त्या पुंडलिकानं प्रक्रिया फिरवली आणि सांगितलं मी तुम्हाला कुठून येणार नाही. आईबाप म्हटले ज्या घरातून आम्हाला काढून दिले त्या घरात आम्ही येणार. ते म्हणजे तिकडे नेणारच नाही तुम्हाला. जिथं नेलं तिथं बसवलं, तिथं सेवा केली आणि भेटीसाठी देव आलं. आई बापाच्या सेवेचं फळ आहे. आता तुम्ही जर तेवढी सेवा केली तर का वैकुंठाचं इथं यायचं नाही, का नाही यायचा. आपलं उलट काम आहे, घरावर नाव टाकायचं मात्र पित्र छाया आणि घरात अशी छाया एक नाही. नाव नको टाकू, फक्त सांभाळ. नावाला काय करायचं, ट्रॅक्टरवर नाव टाकतात लोक, दादांची कृपा, दादा दिंडीत. काय नाही टाकायचं, हे पोरांनी नाव टाकलं किंजी कैशी हो, पंक्चर होऊन कैशी हो. सध्या उत्तर आहे का, मुलांना ज्ञानाची गरज आहे पण मुलांना आजी सुद्धा पाहिजे. बरोबर, आजी असावं का नसावी तुम्हाला, असावी का नसावी, कुठली बापाची काहीची कुठली, ते म्हणते मी बाहेर तुला दाखवतो. मग पोरं नाही कलाकार आहेत आणि पोरांना नाही बघा आजी आवडती, आजीलाही नातू आवडतो पण घरातल्या माणसाला ती आवडत नाही. तुम्हाला इतिहास म्हणून सांगतोय का, छत्रपती संभाजीराजांना आजी आवडायची. किती आवडायची, आऊसाहेबामुळे छत्रपती संभाजी महाराज घडले. नातू घडवणारी आजी होती त्या काळात, म्हणून त्या आजीचं ध्यान घेतलं पाहिजे, त्या आजीचा विचार केला पाहिजे की जिनं कोण घडवलं, नातू. आजही शंभूराजाच्या प्रत्येक गीतामध्ये वर्णन आहे. ती सुंदर गीत आहे महाराष्ट्राचं. बा जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा, सह्याद्रीचा सिंह गरजतो शिव शंभू राजा, जय जय महाराष्ट्र माझा. आपल्या महाराष्ट्रामध्ये संभाजीराजा जन्माला आलं पण घडवणारी आजी आहे. आई होती का त्यांना, लहानपणीच वारल्या हो. विठाला विठाला विठाला. आता एवढा कोरोनाचा काळ आला, ह्या काळामध्ये काही साधं घडलं का, कोण कोणाचं राहिलं नाही. गावात माणूस आलं तर कोणी गावात घेतलं, गावात आय 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 गावात जर माणूस नवा दिसला वा वा वा, लोक काय म्हणायचं कुठून आले ते, लोक म्हणले मुंबई. मुंबई पा कुठला आहे तो, नाही तर नव्या माणसाला गावात चान्स. आय 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 पाहुण्याला नाही कुणालाच नाही. लई धोका होता मागच्या काळात. बरं कुणी घरी तरी येऊ देत होतं का, तुम्हाला सहज सांगतोय मागच्या काळात जाऊ द्या, आता सध्या कुणी कुणाचं नाही.
नसेल तर तुम्ही उत्तर आहे का? तुम्हाला जर वाटलं ना हे लोक माझ्यावर प्रेम करतात, फक्त तुम्ही एकदा पॉझिटिव्ह निघा. तुम्ही पॉझिटिव्ह निघले, प्रेम संपलं. का प्रेम आहे कोणा? अहो आम्ही त्या दिवशी औरंगाबादून येत होतो. मी म्हणलं मंडळीच्या बहिणीला, हे आमची ती मिवनी, तिला म्हणलं येऊ का जेवाय? जेवलात काय म्हणली माहिती? कुठून आलात? मला कोरोनाचं पेशंट सोडाय आलतो. ती म्हणजे तिकडं भूकंपात जा आणि इकडं नका येऊ खाला. त्याला उत्तर कळलं, पत्नी नाही मानत. नाही नाही नाही, अहो कोण नसतं कोणाचं, सगळे लोक स्वार्थी. तुम्ही एकटेच आहेत. आता लोकांना भ्रम झालाय माझे माझे. कोण कोणाचे तुम्हाला